और खेल की शुरुआत होती हुई मैदान पर। और बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी शुरुआत गेंदबाजी में। ऑफ पर टिप्पा खाने के बाद गुडले स्पॉट पर थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद, आखिरी वक्त बिल्कुल बल्ले को हटाया गेंद के लाइन से और विकेट कीपर के हाथों में गेंद निकलती हुई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, अच्छी शुरुआत गेंदबाजी में। दोनों टीम अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में जल्द से जल्द संपर्क करें। दोनों टीम। एक अच्छा शॉट ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, एक रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक लॉन्ग ऑफ से निकले एक्स्ट्रा कवर पर गेंद को उठाते, फील्ड करते। एक रन अंपायर का इशारा हो चुका है जो कम मिलेगा, तो एक ही रन मिल जाएगा स्कोर में। रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट टीम, दोनों टीम आपका अतिरिक्त खिलाड़ी अभी तक नहीं आ चुका है, आपको पेनल्टी दी जा सकती है। दोनों टीम। अल्टी पल्टी की कोशिश, एक जोरदार अपील, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। लेग बाइज का इशारा। विशाल गेंदबाजी कर रहे, जो पहला ओवर जारी है सनराइज सांगेम क्रिकेट टीम की ओर से पावर प्ले का ओवर। अब स्ट्राइक पर आ चुके हैं गणेश और नॉन स्ट्राइकर इन पर है बल्लेबाज गौस। ओवर पिच गेंद इस बार सामने उड़ाया, बॉलर के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर आते, लेकिन थोड़ी सी आगे गेंद गिरती हुई और जब तक बैकअप हो रहा था लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक रन और इसी बीच और एक रन, यानी टोटल 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में। तो मारिओ पिंटो यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा सामनावीराचा। मारिओ पिंटो यांच्या शुभ हस्ते आपण मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्याच्या बॅटमध्ये आपण 42 धावांची एक अप्रतिम खेळी बघितली आणि ही ट्रॉफी जी बघत आहोत ती मात्र सन्माननीय संजय पोती साहेब, सुप्रीमो चषकाचे जनक, आमदार कलिना विधानसभा यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे। त्याबद्दल आम्ही सुप्रीमो चषकाचे जनक संजयभाई पोतीस यांचे आभार इथे व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमात दिलेली ट्रॉफी आम्ही ती देत आहोत, ती म्हणजेच श्रेयस इंदुरकरला फॉर मॅन ऑफ द मॅच। थैंक यू सर, धन्यवाद। एक सिंगल लेग बाइज का इशारा अंपायर का, इस लेग बाइज के साथ और एक रन मिल गया स्कोर के खाते में। फुल टॉस, एक लेफ्ट हैंड शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। नाईक सर, खराब चेंडू होता, डाव्या यष्टीवरती चेंडू मिळाला आणि चेंडूला सरळ विरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर। षटकाची समाप्ती होताना दिसते आणि धावत संख्या ही दुहेरी अंकात स्क्रीनवरती आपण पाहतोय रिप्ले मध्ये। सो पुन्हा खराब चेंडू। मारिओ पिंटो यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यावा। पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 1 षटक 4 धावा आणि विकेट असा परफॉर्मन्स राहिला होता आणि नंतर समर्थ गवस आपण सुद्धा यायचंय, त्या सुद्धा सामन्याचा सामन्यावर बाकी आहे। अभिनंदन गिरीश कोसरेकर फॉर मॅन ऑफ द मॅच। ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय सुप्रीमो टूर्नामेंट ऑर्गनायझर, आमचे लाडके सन्माननीय श्री संजयभाई पोतनीस यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला बघायला मिळते आणि सुप्रीमोचं स्टिकर सुद्धा बघायला मिळते त्या ट्रॉफीवर। थँक्यू सो मच। सो समर्थ गवस आपण सुद्धा या। समर्थ गवस, गोवा पोलीस, अजून एक सामन्यावरचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे। बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी के लिए आ चुके हैं बाबू सुरवे। लेग ब्रेक गेंद, टिप्पा खाने के बाद ज्यादा घूमी गेंद, टर्न हुई, बाहर की तरफ निकली, वाइड बॉल का इशारा, एक सिंगल बन गया अतिरिक्त स्कोर के खाते में। यातरचा पुढचा पुरस्कार आपण दत्ताचार्य यांच्या शुभ हस्ते देत आहोत। समर्थ गवस पहिल्या सामन्याचा सामन्याचा पुरस्कार त्याने पटकावलाय। 31 धावांचं योगदान आघाडीला येत असताना समर्थ गवसच्या बॅटमधून बघायला मिळालं आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच। आणि पुन्हा आपण ती ट्रॉफी बघत आहोत। सुप्रीमो चषकाचे आयोजक जनक सन्मान्य संजयभाई पोतनीस यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली ही ट्रॉफी आम्ही देत आहोत, ती मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी।
अभिनंदन समर्थ गवस, ओवर टू कॉम बॉक्स। थैंक यू सो मच। थैंक यू सर, बहुत अच्छी गेंद, एक बार अच्छी लाइन पर कट होकर बाहर की तरफ निकली, गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में। स्कोर बोर्ड पर टोटल 12 रन और खेल चलता हुआ मैदान पर दूसरे ओवर का। बाबू सुरवे गेंदबाजी कर रहे हैं, बैकफुट पर निकले, कट किया, इस बार एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद। बहुत अच्छा शॉट था लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग, और गेंद को थ्रो करते विकेट कीपर के हाथों में। एक अच्छे शॉट पर बिल्कुल थोड़ी अगल बगल में निकलती तो गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती, लेकिन अच्छी फील्डिंग एक्स्ट्रा कवर पर। नक्कीच दोन्ही संघांना विजयाचं खातं खोलावं लागेल. कुठचा संघ विजयाचं खातं खोलतोय आणि गोवा पोलीस संघाविरुद्ध पुढची लढत खेळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. इस बार बहुत अच्छा शॉट, इस बार गैप ढूंढा, सफल रहे, लॉन्ग अप और एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू क्षेत्ररक्षणामधील पोकळी बरोबर शोधली फलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकांकडे कुठेही संधी नव्हती चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेच्या बाहेर सांगेम प्रीमियर लीग मधील ब्रँडेड खनखनीत चौकार, बिनबाद 16 धावा. अब तक का बिल्कुल जानकारी दे रहे हैं. 122वां चौका जो कि निकल चुका है बल्लेबाजी में आज के 5वें दिन तक. बैकफुट पर निकले, इस बार खेला फिर से एक बार कवर पर, लेकिन अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में. एक सिंगल के साथ और एक जो कि कोशिश रही थी सिंगल के लिए, लेकिन फिर से जो कि बिल्कुल मना किया सामने. अच्छी फील्डिंग एक्स्ट्रा कवर पर, और एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर बाबू सुरवे. सुंदर शॉट, इस बार फिर से गैप में सफल रहे, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक लाजवाब चौका. 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ. नक्कीच नाईक सर कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मागे सरसावला थोडंसं फलंद, पहिला सुरुवातीला उजव्या इष्टीवरती होता आणि चेंडू पाहिला आखूट टप्प्याचा, तसं आपल्या फटक्यांसाठी जागा बनवली. 2 शतकक्षकांच्या मनना सांगेम प्रीमियर लीग मधील जळजळीत फटका. 4 और रन मिलते हुए स्कोर के खाते में. हवा में शॉट, कवर पर मौका कैच का, और इसी के साथ सफलता मिलती हुई टीम को, सनराइज सांगेम क्रिकेट टीम को. इस बार बैकफुट पर निकले थे, खेला था. देखिए आप रिप्ले में फिर से एक बार. यावेळी मात्र तेवढा आखूट टप्प्याचा चेंडू नव्हता. फलंदाज प्रयत्न तोच झाला की कव्हर ड्राईव्हचा यावेळी, आणि सुरेख झेल म्हणावं लागेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरवरती अप्रतिम झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवरती. रॉयल डिलाइट वास्को संघाला पहिला धक्का. आखिरी मुकाबला बहुत ही निर्णायक रहेगा इस टूर्नामेंट में, लेकिन उससे पहले बिल्कुल निगाह है इस मैच के ऊपर कि ये मैच किस तरह से होता है इन 2 टीमों के बीच में. स्कोर टोटल 20 पर 1 विकेट के नुकसान पर, और इस बीच में नए बल्लेबाज रमेश मैक्सवेल वो मैदान पर बल्लेबाजी करने के लिए. एक अच्छी शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में. 10 रन खुद के व्यक्तिगत, 2 चौके लगाए गणेश ने. गेंदबाजी में पावर प्ले का खेल और बॉलिंग में परिवर्तन. पावर प्ले का खेल समाप्त. तीसरे ओवर की शुरुआत, और सामने दूर वाले छोर से रोड एंड से स्वराज आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए. खुद का पहला टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए 2 बैटर है मैदान पर. 7 पर गौस, और अभी अभी आ चुके हैं रमेश मैक्सवेल. एक अच्छी बल्लेबाजी पिछले मैच में देखने को मिली मितांश 11 काला चौकी क्रिकेट टीम की ओर से. इस बार रिवर्स का शॉट खेलने की प्रयास, लेकिन अच्छी गेंद आगे रखा था थोड़ी सी लाइन को, और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. तीसरे ओवर की एक अच्छी शुरुआत होती हुई गेंदबाजी में स्वराज एक बिंदी गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर. सामने बैटर है गौस. एक लंबा रन 15-16 कदमों का. छोटी गेंद, इस बार पुल करना चाहते थे, टाइमिंग उतना अच्छा नहीं हुआ. शॉट बैक स्क्वायर लेग पर कैच का मौका बना, और एक कामयाबी मिलती हुई मैदान पर स्वराज को अपने इस पहले ओवर में. नाईक सर अपेक्षित तेवढी उंची नव्हती. चेंडूवरती शॉर्ट आर्म पुल्स खेळण्याचा प्रयत्न झाला आणि संपर्क व्यवस्थित नव्हता. प्रमाणापेक्षा चेंडू जास्त हवेमध्ये पाहायला मिळतोय
आणि शॉर्ट फाईन लेगवरचा क्षेत्ररक्षक झेल खाली आला. अतिशय काळजीपूर्वक आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद. 20 धावा सुरेख पाहायला मिळत आहेत. मात्र 2 महत्त्वपूर्ण धक्के वास्को क्रिकेट संघाला पाहायला मिळत आहेत. रॉयल डिलाइट्स वास्को या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल, कारण इथून संधी नसेल पराभूत संघाला. सांगेम प्रीमियर लीग वर्षातनं एकदा स्पर्धा येते, त्याच्यामुळे जिंकण्याचा बहुमानही तुम्हाला वर्षातनं एकदा मिळतोय आणि या सामन्यामध्ये दोन्ही संघांची प्रतिष्ठा ही पणाला लागेल. बिल्कुल, जो कि 1 साल तक आपको इंतजार करना पड़ेगा इस टूर्नामेंट के लिए. दोनों टीमों ने अब तक अपना खाता नहीं खोला है. आज के दिन में रॉयल डिलाइट्स वास्को और उन्हीं के साथ सनराइज सांगेम क्रिकेट टीम. देखना होगा फिलहाल और एक नए बल्लेबाज मैदान पर, अजय. नए बल्लेबाज सामने स्वराज. अपने बॉलिंग मार पर स्कोर रुका हुआ 20 पर 2 विकेट के नुकसान पर. एक अच्छी गेंदबाजी हो रही है, फील्डिंग साथ दे रही है मैदान पर. और देखना होगा अगली गेंद पर क्या होता है. नए बल्लेबाज गार्ड लेकर अंपायर से अजय स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का. ओवर पिच गेंद, बल्ले का भीतर किनारा लेते हुए गेंद विकेट कीपर के हाथों में और एक सफलता मिलती हुई मैदान पर गेंदबाज स्वराज को. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, कारण जर फळीने सरळ चेंडूवरती जर फळी केली असती तर नक्कीच लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरवरती हा चेंडू खेळता आला असता. मात्र प्रयत्न झाला ऑन साईडवर खेळण्याचा. रिप्लेमध्ये आपण पाहिलं फलंदाज कशा प्रकारे बाद झाला, बॅटची किनार घेतली आणि यावेळी मात्र कुठेही चुकी झाली नाही झेल टिपण्यात. तिसरा गडी बाद होतोय 20 या धावसंख्येवरती. एक अच्छी शुरुआत ओपन में जरूर रही थी, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक, 2 सफलता लगातार गेंदबाजी में स्वराज. और एक नए बल्लेबाज हर्षद मैदान पर. एक साझेदारी फिर से बनानी पड़ेगी मैच में रॉयल डिलाइट्स वास्को क्रिकेट टीम के बल्लेबाजों को. नक्कीच नाईक सर, इथून जर चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर भागीदारी खूप महत्वाची असेल आणि त्या भागीदारीवरती धावांचा डोंगर हा उभा करावा लागेल. देखना होगा नए बल्लेबाज जा चुके हैं. हर्षद और हैट्रिक गेंदबाज, हैट्रिक की गेंद. कट किया, बैकफुट पर निकले, कट किया. इस बार कवर पॉइंट की तरफ 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज बिल्कुल तैयार नहीं थे, धोखा नहीं लेना चाहते थे. मालूम था लगातार विकेट खो रही है और बड़ी देर के बाद एक सिंगल बन गया स्कोर में और 1 रन के साथ 21 लॉस ऑफ 3 विकेट. कालच्या दिवसात आपण पाहिलं अजित माने, कर्णवीर केसरी पुणे संघाचा गोलंदाज, ज्याने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली. फुलर लेन की गेंद ऑफ स्टंप पर, बैकफुट पर थोड़ा सा हटकर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले से गेंद दूर निकलते हुए विकेट कीपर के हाथों में. अच्छा ओवर चलता हुआ गेंदबाजी में स्वराज का. पहले इस बार अल्टी पल्टी का शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद, सामने हाथों में कैच और एक सफलता मिलते हुए इस ओवर में. क्या ओवर हो रहा है गेंदबाजी में स्वराज का. यह तीसरा विकेट चटकाते हुए इस अपने तीसरे ओवर में. नाईक सर, 2 षटकांमध्ये धावसंख्या सुरेख होती. आपण पाहतोय रिप्लेमध्ये उजव्या शैलीचा गोलंदाज आणि फलंदाजाने आपला पवित्र बदललाय आणि फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात आणि गडी बाद होतोय. एक नाजूक परिस्थिती म्हणावी लागेल, कारण जो स्टार्ट मिळाला होता, जो फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता, त्या स्टार्टला एक मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आलं नाही. मधली फळी अक्षरशः कापून काढली जाते ती गोलंदाजाकडनं. 4 बाद 21. बिल्कुल अच्छा ओवर, सिर्फ 1 रन दिया इस ओवर में, 3 विकेट चटकाए. आधे ओवर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 21 रन 4 विकेट पर चौथे ओवर की शुरुआत. और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते. आइए आगे का विवरण सुनाते हुए माइक्रोफोन पर प्रदीप देउलकर के साथ. धन्यवाद नाईक सर. गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स सांगेमच्या मैदानावरनं प्रदीप देउलकरचा मनपूर्वक नमस्कार. 2 पराभूत संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बाद 21 असा नाजूक आणि केविलवाना धावफलक पाहायला मिळतोय. तो प्रथम फलंदाजी करताना रॉयल डिलाइट्स वास्को संघाचा नाणेफेक जिंकली. सनराइज सांगेम क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि निम्मा षटकांचा खेळ हा अजूनही बाकी. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाजीवरती स्वराज.
हसन यावेळी सज्ज होताना दिसतोय. एकेरी धाव निघतोय. ज्या एकेरी धावसंख्येने बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघाली. सांघिक धावसंख्येत भर पडताना दिसतंय. म्हणजे सांघिक धावसंख्या एक नेल्सन फिगर धाव फलकावरती 4 बाद 22 धावा. अच्छी शुरुआत गेंदबाजी में, थोड़ा सा अनियमित बाउंस देखने को मिला, अचंभित हो गए बल्लेबाज पिछली गेंद पर. नितीन कोचरेकर नवीन फलंदाज उजव्या शैलीचा. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, कारण इथून एका फलंदाजाला मोठी खेळी करावी लागेल. षटक क्रमांक 14 हाताळलं जात आहे. हसन गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. 4 बाद 22 धावा ही धावसंख्या. डावकऱ्या शैलीने राईट आर्म ओव्हर द विकेट ही गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडू खाली राहतोय. हसनचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नितीन कोचरेकर कडनं पाहायला मिळतोय, मात्र अजूनही सफलता मिळत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. गोलंदाज हसनच्या धावसंख्या स्थिरावली ती 4 बाद 22. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित संपर्क न होता चेंडू फळीमध्ये एकेरी धाव निघेल. ज्या एकेरी धावसंख्येने नितीन आपलं खातं उघडताना दिसतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला, एक मात्र धाव, आणि हर्षद खेळतोय 2 चेंडूंवरती एकेरी धाव. म्हणजे दोन्ही फलंदाजांना या मैदानावरती आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती 4 बाद 23 धावा. यावेळी गोलंदाज हसनचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, पाय डावात पाय खाली वाकवून खेळण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. तो हसनच्या गोलंदाजीवरती हर्षदचा धावसंख्या स्थिरावली ती 4 बाद 23 धावा. 4थ्या षटकाचा खेळ हा सुरू. यावेळी मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. संपर्क व्यवस्थित नव्हता. मिड ऑफ चा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ती 4 बाद 24 धावा. देखिए किस तरह से रिप्ले कोशिश रही थी गेंदबाज हसन की कैच को पकड़ने के लिए, लेकिन जो पिछला ओवर रहा स्वराज का 1 रन दिए 3 विकेट चटके, वहीं पर दबाव मिडल ऑर्डर पर बन गया और वो दबाव बिल्कुल कायम रखा गेंदबाजी के साथ. हसन ने 4 ओवर का खेल और 24 रन जो कि स्कोर बोर्ड पर 4 विकेट पर. नाईक सर, पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा होत्या, म्हणजे 10ची सरासरी होती. त्यानंतर मात्र 3ऱ्या आणि 4थ्या षटकांमध्ये गोलंदाजीचा प्रभावित करतायत. गोलंदाज अक्षरशः फलंदाजांना गुडघे टेकायला लावतायत, आणि परिणामी 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4 बाद 24 धावा ही धावफलकावर पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. रोड एंड कडना गोलंदाज यावेळी सनराइज सांगेम क्रिकेट संघाचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो विशाल पंचांच्या डाव्या साईडने यावेळी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मधल्या एष्टीवर पडल्यानंतर थोडासा वळसा घेतोय, उजव्या एष्टीच्या बाहेर जातोय. प्रयत्न झाला ऑन साईडला फटका खेळण्याचा, मात्र चेंडू फळीमध्ये संपर्क न होता निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज विशालच्या खाते. यावेळी चेंडू खाली राहतोय. अपेक्षित अंदाज नव्हता फलंदाजाला वाटत होतं की आखूट टप्प्याचा चेंडू येईल, ऑन साईडला फटका निघेल, मात्र तो मनसुबा यावेळी धुळीस मिळताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली ती 4 बाद 24 धावा. बिल्कुल लगातार अच्छी लाइन पर गेंदबाजी हो रही, ज्यादा मौका नहीं दे रहे. लगातार बल्लेबाज भी कोशिश कर रहा है ऑन साइड पर मारने की, लेकिन ऑफ स्टंप पर गेंद और लेग कटर लेग ब्रेक गेंद कट होकर बाहर की तरफ. यावेळी व्यवस्थित संपर्क नव्हता. शॉर्ट फाईन लेगवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, मात्र फ्लाइंग स्लिप मधचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती ताबा मिळवल्यानंतर एकेरी धाव मिळत आहे ती रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट संघाला. 25/4 बाद हा धाव फलक पाहायला मिळतोय. तो प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघ पराभूत झाले आहेत, मात्र गुणतालिकेत कुठचा संघ विजयाने खातं उघडतोय हे पाहणं औत्सुक्याच राहील. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय, म्हणजे 5वा गडी बाद होतोय मैदानावरती. तो रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट संघाचा. जणू बाद होण्याची श्रृंखला मैदानावरती पाहायला मिळते ती या संघाचे. बिल्कुल आप रिप्ले देख सकते, पुल करना चाहते थे लेकिन टॉप एज लगा.
गेंद खड़ी हो गई और तेजी के साथ अपने फॉलो थ्रू में निकले, कैच को पकड़ते हुए सफलता दिलाते हुए अपने टीम को, और एक स्कोर वहीं पर रुका हुआ 25 पर 5 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी कर रही है रॉयल डिलाइट्स वास्को क्रिकेट टीम। मुकाबला सनराइज सांगेम क्रिकेट टीम के साथ। दोनों टीम खाता खोलना अभी भी बाकी है। आज दोनों टीमों को हार का सामना करना पड़ चुका है, तो कोशिश होगी दोनों टीमों के बीच में पहले जीत के, और इसी बीच में और एक नए बल्लेबाज मैदान पर। नवीन फलंदाज सचिन पाटील यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय। 5 बाद 25 धावा धावफलकावरती। रॉयल डिलाइट वास्को संघाची फलंदाजीमध्ये घसरगुंडी पाहायला मिळत आहे। कुठच्या तरी फलंदाजाला त्या आत्मविश्वासाने ही फलंदाजी करावी लागेल। यावेळी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। गोलंदाज यावेळी कंबर कसतोय, सहजासहजी मी मोठे फटके टोलवू देणार नाही या ठाम इराद्याने गोलंदाजी पाहायला मिळत आहे। ते विशालची एक विशाल कामगिरी गोलंदाजीमध्ये। बिल्कुल शानदार गेंदबाजी, टॉस जीता, फील्डिंग का फैसला सनराइज सांगेम क्रिकेट टीम का, और एक अनुशासित नियोजनबद्ध गेंदबाजी। हल्का सा अपील, गेंद चली गई शॉर्ट थर्ड मैन पर, और देखना होगा एक सिंगल लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर का। लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघते आणि एकेरी धाव संख्येने 5 बाद 26 हा धावफलक पाहायला मिळतोय। रिप्ले मध्ये आपण पाहतोय फलंदाज उजव्या यष्टीवरती शफल झाला होता। खेळण्याचा प्रयत्न हा ऑन साइडला होताना आपल्याला पाहायला मिळाला, संपर्क न होता, परिणामी लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव। 5 षटकं 30 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय। 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा हा निच्चांक धावफलक पाहायला मिळतोय। आखिरी ओवर का खेल, कम से कम 2-3 तो शॉट लगाने पड़ेंगे बल्लेबाजी में रॉयल डिलाइट्स वास्को क्रिकेट टीम को, नहीं तो एक थोड़ा सा लो स्कोर का मुकाबला सामने देखने को मिलेगा। कभी कभी लो स्कोर के मैच वो भी बहुत अच्छे मैच होते हैं। देखना होगा आखिरी ओवर में क्या होता है। सुमित शेवटचं षटक हाताळताना दिसतोय। या इनिंगची सांगता आणि इतिश्री करणारे षटक सुमित वरती विश्वास दाखवला जातोय, तो सनराइज सांगेम या क्रिकेट संघाकडनं। आतापर्यंत गोलंदाज कंबर कसतायत, परिणामी प्रतिस्पर्धी संघाची कमी धावसंख्या ही फळ्यावरती पाहायला मिळत आहे। 5 बाद 26 आणि इथून किती धावापर्यंत मजल मारू शकतो हे पाहणं औत्सुक्याचं राहील। राईट ऑफ ओव्हर द विकेट, लोअर फुलटाचा चेंडू, यावेळी कव्हरच्या स्वीपर कव्हर वर चेंडू पाहायला मिळतोय, आणि चेंडू बघता बघता डोळ्याचं पापणं लवतं न लवतं चेंडू सीमा पार 4 धावांसाठी। फ्लाइटेड गेंद थी, देखिए आप रिप्ले में देख सकते हैं, फ्लाइटेड गेंद थी जो फुल टॉस कर बैठे और गैप में बिल्कुल गेंद चले गए। एक अच्छा शॉट, बड़ी देर के बाद एक चौका मिल गया स्कोर के खाते में रॉयल डिलाइट्स वास्को क्रिकेट टीम को। 5 बाद 30 धावा हा धावफलक। पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट सुमित यावेळी सज्ज होतोय। चौकाराने स्वागत झालंय, मात्र उर्वरित चेंडू कशा प्रकारे हाताळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील सनराइज सांगेम संघाला। यावेळी फलंदाजाने पवित्रा बनवलाय, खाली क्षेत्र शोधलंय, चेंडू सरळ डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर। या इनिंग मधील हा सलग दुसरा चौकार पाहायला मिळतोय। हम चर्चा कर रहे थे आखिरी ओवर की, 2-3 बड़े शॉट के, और इस बीच में लगातार 2 चौके लगते हुए देखिए आप रिप्ले में किस तरह से ये बिल्कुल बेहतरीन शॉट खेला। 4 और रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, और स्कोर आगे निकला 34 रन पर। सुमित राईट ऑफ ओव्हर द विकेट, यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक, शर्थीचे प्रयत्न चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी आपल्या उंचीचा फायदा उठवतोय क्षेत्ररक्षक, आणि संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे। एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना, आणि एकेरी धाव संख्येने 5 बाद 35 धावा। यावेळी चेंडूला स्टिअर केलं जात आहे, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, एकच धाव निघेल। एकेरी धाव संख्येने 5 बाद 36 धावा। आतापर्यंत 5.4 षटकांचा खेळ हा समाप्त। अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर, जो गेंद निकल रही थी बाउंड्री लाइन पर उसको रोका था, और उसके बाद हल्के से गेंद को खेला ऑफसाइड पर। यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू जमिनीला घळंघळत जातोय। डीप स्कोर लेग वरचा क्षेत्ररक्षक, एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय, फेकी होते स्ट्राइक एंडच्या दिशेने, म्हणजे दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली।
ती रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट संघाला. वास्को क्रिकेट संघ पोहोचतोय धावफलकावर 5 बाद 37 धावा. क्या बड़ा शॉट निकलेगा इस गेंद पर. या चेंडूवरती गती नव्हती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसतोय. मागे संरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चेंडूवरती ताबा मिळवल्यानंतर फेकी होत आहे. 2 धावा घेण्याची संधी मिळत आहे. ती रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट संघाला 5 बाद 39 धावा. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एक कमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. 5 बाद 39 40 धावांचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. मात्र एका कमी धावसंख्येचा सामना म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय रॉयल डिलाइट वास्को क्रिकेट संघ गौस खेळतोय 6 चेंडूंवरती 7 धावा. गणेश 8 चेंडूंवरती 10 धावा. रमेश खेळतोय 2 चेंडूंवरती 0 म्हणजे भोपळाही फोडता न आला. अजय मात्र 0 या धावसंख्येवरती माघारी परतला. हर्षद जो 9 चेंडूंवरती 6 धावांवरती नाबाद राहिला. नितीन 4 चेंडूंवरती 1 धाव आणि सचिन पाटील 6 चेंडूंवरती नाबाद 10 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. अतिरिक्त धावा पाहतोय. 1 अवंतर चेंडू 3 बायज आणि 1 बायज अशा 4 धावा आपल्याला एक्स्ट्रामध्ये 5 धावा एक्स्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा खेळ समाप्त. 5 बाद 39 40 धावांचं लक्ष असेल ते प्रतिस्पर्धी सनराइज सांगे क्रिकेट संघासमोर. बघूया दुसऱ्या इनिंगमध्ये 40 धावांचा कशा प्रकारे पाठलाग होतोय की 39 धावांचा बचाव केला जाईल. मायक्रोफोनवरती बदल होतोय. मायक्रोफोनवरती टेनिस क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज समालोचक मायक्रोफोनवरती येत आहेत. मिस्टर प्रसाद परब आणि त्यांच्याशी जोडले जातील हिंदीमधून मिस्टर प्रशांत आदवटे सर. थँक्यू प्रदीप. त्याचबरोबर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद अशोक नाईक. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतो आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं खूप चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी गेले 4 दिवस पाहिलेलं आहे. प्रेक्षकांच्या साक्षीनं आज या स्पर्धेचा जर विचार केला तर 5वा दिवस आणि क्रिकेटचं हे मैदान निश्चितच दररोज फुललेलं आपल्याला पाहायला मिळते. सांगेन प्रीमियर लीग नंबर 1 एबी टेनिस बॉल फुल टॉस या ठिकाणी या स्पर्धेकरता वापरला जातोय. प्रेक्षकांचं स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. महत्त्वाचा मॅच महत्त्वाचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बघितलं तर अस्तित्वाची लढाई. जिंकण्यासाठी फार मोठं आव्हान नाही आहे, परंतु कधी कधी या ठिकाणी आपण बघितलं तर छोटे टोटल आहेत किंवा छोटी धावसंख्या जी आहे ती मोठी बनते. विकेट जर या ठिकाणी घेतलं तर निश्चितच सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल यात काही शंका नाही आहे. मोहसिननं आपलातून बॅटिंग केली. या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक झळकावणारा खेळाडू मोहसिन, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातला खेळाडू. त्याने चांगली कामगिरी केली, चांगली चुणूक दाखवली होती, चमकदार कामगिरी केली होती. आता मात्र बघूया बॅटिंग ऑर्डरमध्ये या ठिकाणी मोहसिनच मैदानावरती उतरेल की काय. जिंकण्याकरता एकूण आपण बघितलं तर 40 धावांची आवश्यकता. आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रसाद परब यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. या सामन्याचं धावतं समालोचन त्यांच्या अमुक वाणीतून आपण ऐकणार आहोत आणि ते पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मायक्रोफोनवरती. प्रसाद आपलं स्वागत आहे. आणि आता अजून एक मॅच आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी ही अत्यंत महत्त्वपूर्ण इनिंग मोहसिन ज्याची बॅट चळवते, काय म्हणशील ज्या पद्धतीनं त्याची बॅटिंग अगदी जवळून तुम्ही पाहिली. थँक्यू सो मच प्रशांत. पण सामन्याबद्दल आपण जर चौकशी इन्क्वायरी केली किंवा चर्चा केली असं मी म्हणेन तर चर्चा अशी होती की तुझं विचारणं होतं की मोहसिनची बॅटिंग मागच्या इनिंगमध्ये जर त्यांना अजून एक षटक जर भेटतं तर निश्चित म्हणणे की त्यांनी अजून एक चांगला धावसंख्या रचली असती किंवा एक चांगलं टार्गेट सेट केलं असतं. पण उशिरा आलेल्या कारणामुळे आपण सांगितलं त्या संघाला लागली पेनल्टी. एका षटकाची, एक षटक त्यांना कमी खेळायला भेटलं, पण तरीसुद्धा मात्र अत्यंत दांडगा परफॉर्मन्स बघायला मिळाला. वैयक्तिक अर्धशतक सुद्धा झळकावलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. ही संघाची धावसंख्या आपण बघितलं तर कधी 55-56च्या आसपास असताना स्वतःचं अर्धशतक 19 चेंडूमध्ये झळकावलं, ही खूप मोठी अचीवमेंट होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रशुद्ध बॅटिंग त्याने केली. त्याचा खेळलेला जो कव्हर ड्राईव्ह होता, म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवातीला थोडासा थांबून तो खेळला, संयमाने खेळला आणि कव्हर ड्राईव्ह इतका अप्रतिम होता, म्हणजे आपण सातत्यानं तो बघत राहावा अशा पद्धतीचा होता. डोळ्यांचं पांढरं फेडणारा. रिक्वायर्ड रेट या ठिकाणी आपण बघू शकता 6.67चा आहे. सचिन यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तर मोहसिन ज्याच्यावरती आता ज्याच्या होते कॅमेरा त्याच्यावरती आहे तर
जयेश नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 36 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण. मोहसिन बुरंडकर मैदानावरती आहे. समीर आता इथे समीर सावंतला मी निश्चितच समर्जन कक्षामध्ये बघतोय. यापूर्वी त्याला आघाडीचा फलंदाज म्हणून संधी मिळाली होती. क्षेत्ररक्षण त्यानं चांगले केले. स्ट्राईक एंडला आपण बघतो जयेश, नॉसिंग एंडला मोहसिन बुरंडकर. लक्ष आहे ते 40 धाव्यांचं. 6 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र 40 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करताना सनराईज सांगी या संघाला. आणि पहिलं षटक घेऊन आलं बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिथे आपण संघ बघतोय रॉयल डिलाइट वास्को, सचिन पाटील. सो प्ले कॉल पंचाचा इशारा निश्चित होतोय. सामना इथे सुरू होतोय आणि सचिन पाटीलचा हा पहिला चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड करून तो स्टार्ट करेल. हा चेंडू बघूया लेगस्टिकच्या किंचित बाहेर होता. पंच अपील करतायत. स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. बघू शकता तुम्ही ड्रिल इथे करून दाखवतोय फलंदाज. स्ट्रायकिंग गेला जयेश. कशा प्रकारे हा चेंडू निघून गेला. लेगस्टिक आणि हाईट फॅक्टर सुद्धा होता. पंच तेच सांगतात की हा चेंडू एसटी सोडून जात होता. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट रिझनमध्ये खेळायचा प्रयत्न, कारण त्या ठिकाणी आपण बघतोय की 2 खेळाडू पेट्रोलिंग करतात आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की सेट केलं त्या खेळाडूंना डीप स्क्वेअर मध्ये. आणि एक खेळाडू आपण बघतोय की आता हळूहळू वायडिश लॉंगॉनवरनं मिड विकेटच्या ठिकाणी जातोय. षटक अत्यंत महत्वाचं. सचिन पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती बस सज्ज असेल तर खेळायची जबाबदारी असेल जयेशची. आघाडीचा फलंदाज आहे. 40 धावांचं आव्हान. अत्यंत सुरेख मारा. छान गोलंदाजी. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर, थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर यावेळेला बॅटर आला होता, परंतु तंत्र पुन्हा एकदा चांगलं आहे. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं, काय बिघडलं होतं. ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू आहे आणि फारसा रूम नाही. चेंडू कट करण्याकरता तुमच्याकडे ती जागा लागते, तेवढी जागा नव्हती आणि सचिन पाटील अफलातून गोलंदाजी करतोय. समोर जयेश. हा स्लॉग हिट आहे. उंच गेलाय, दूरवर सुद्धा जातोय. जवळजवळ शतक आपण बघतोय बरोबर त्या ठिकाणी. हा चेंडू एक्झॅक्टली आपण बघतोय मिड विकेट वायडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नर यामध्ये होता आणि त्या ठिकाणी बघतोय की सुरेख झील. जजमेंट खूप चांगलं होतं आणि चांगला झेल आपण बघतोय डीपमध्ये फिनिश केला. जजमेंट आपण असं बघितलं की हवेचा जो वेग, हवेचा जो झोत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडे आहे आणि असं वाटलं की काय तो चेंडू हवेच्या बरोबर मागे जाईल की काय, तसं झालं नाही. पण खूप चांगला झेल आपल्याला बघायला मिळतो डीपमध्ये. हवेच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला हा फटका सजवायचा होता. सजवलाही चांगला, परंतु खूप वरती गेला, म्हणजे उंच गेला आणि त्यामुळे इथे आपण बघितलं तर एक चांगलं टायमिंग निश्चितच होतं. फलंदाज बाद झालेला आहे. सचिन पाटील यावेळेला पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. धावसंख्या फारशी मोठी नाहीये प्रसाद, या मॅचमध्ये धावसंख्या मोठी नाहीये, परंतु तुम्हाला अजून 1-2 विकेट मिळालं तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल. ऑफ टर्नच्या थोडासा बाहेर आतमध्ये चेंडू आला. बॅट्समन शफल झाला होता. ऑनसाईडला मोठा फटका खेळला गेला. त्यानंतर तो धावला नाहीये. त्याचं कारण बघा, चेंडू सीमारेषेवरती अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि सचिनच्या खात्यामध्ये पहिली विकेट येते तर सनराईज संघाला बसतोय पहिला धक्का. एलिव्हेशन मिळालं नाही. फटक्याचं टायमिंग खूप चांगलं होतं. खूप चांगला टायमिंग शॉट बघायला मिळाला, पण एलिव्हेशन जास्त मिळालं आणि बरोबर खेळाडूच्या हातमध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन आपण बघतो बॅटिंगला येतोय. 3ऱ्या क्रमांकावर नितीन येतोय. स्क्वेअर कट केलाय. गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया. जबरदस्त टायमिंग. काय फटका होता. चेंडू राईज झाला होता आणि अशा मुवमेंटला बॅकफुटला थांबला आणि काय फटक्याला जागा बनवली आणि डीप स्क्वेअर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर एक्झिक्यूट केलाय तो चौकार. गुड शॉट. अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल थोड़ा सा पीछे चले गए, शॉट के लिए जगह बनाई, खूबसूरती के साथ गेंद को कट किया था. स्क्वायर कट, टकाटक, फटाफट, कमाल का स्क्वायर कट बल्लेबाज नितिन के बल्ले से. दमदार स्ट्रोक है और इस चौके के साथ आगाज किया गया. स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर सनराइज सांगी. सचिन अपने बॉलिंग पर तैयार. शुरुआत बहुत बढ़िया की थी, लेकिन उसके बाद में देखिए 3 गेंदों के बाद चौका आया. 2 बिंदी गेंद 1 विकेट. दोबारा रूम बना के खेलने का प्रयास किया गया. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, ड्राइव किया गया था. इस गेंद को मिड ऑफ क्षेत्र में 1 रन लेने का मौका. मोहसिन को स्ट्राइक जरूर मिलेगा. मोहसिन बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, मैन इन फॉर्म. एक्शन रिप्ले में देखे इस वक्त अलग अलग एंगल से दिखाने की कोशिश. पीछे चले गए थे, रूम बनाना चाहते थे, फॉलो किया गया और फुल लेंथ गेंद थी, ड्राइव किया गया. अपने फॉलो में रोकने का प्रयास किया सचिन ने, लेकिन गेंद को नहीं रोक पाए थे. ओ अच्छी गेंद थी. बैकफुट जाके दोबारा एक बार पर रूम बनाने का प्रयास. बेहतरीन गेंदबाजी सचिन द्वारा, शानदार गेंदबाजी. एक चौका जरूर आया, लेकिन अगर बाकी 5 गेंदों की बात करें तो बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. देखिए क्या हुआ था, मोहसिन बैकफुट जाके गेंद को थर्ड मैन क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन वही बात है, इतनी जगह नहीं थी स्टीयर करने के लिए, गति का इस्तेमाल करने के लिए.
पहले ओवर का खेल 5 रन 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल समाप्त हुआ और सचिन पाटिल ने मेरे हिसाब से एक बार फिर अगर प्रसाद आप पूछे तो बहुत अच्छा स्टार्ट किया। 40 रन आपको डिपेंड करने 30 गेंदों में 35 रनों की जरूरत है। असंच अशा षटकांची किंवा अशा गोलंदाजीची गरज आहे, जी म्हणजेच रॉयल डिलाइट वास्को या संघाला ज्या षटकात तुम्हाला विकेट सुद्धा मिळतील, धावा सुद्धा कमी खर्च होतील आणि तेच इम्पॉर्टंट असणार आहे जेव्हा तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल जर करायची आहे तर अशाच मोमेंटला तुम्हाला इथे चांगली गोलंदाजी करून सामना इथे जिंकावा लागेल। बिल्कुल सही। आफ्टर 1 ओवर स्कोर 5 for loss of 1 wicket। ब्रिलियंट बॉलिंग बाय सचिन पाटिल। नितिन पाइंगन 5। फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। शानदार खेल। स्ट्राइक करने पर बल्लेबाजी करने के लिए 3 जो 5 पर खेल रहे चौके की मदद से एक अच्छा स्क्वायर कट था, कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज नितिन का। लेकिन इसके बाद में देखिए रमेश मॅक्सवेल येतो तो षटक क्रमांक 2 मध्ये रोड एंड कडून गोलंदाजी करेल। समोर एक्झिक्यूट केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, फक्त बघत राहिलाय कारण त्याच्या बाजून अत्यंत वेगाने स्क्रीनच्या समोर चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर। या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार। इस ओवर का आगाज देखिए बहुत बढ़िया तरीके से, अभी तक 127 चौके आए टूर्नामेंट में। एक्शन रिप्ले देखिए, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले के बीचों बीच खेल दिया खूबसूरती के साथ, टाइमिंग बढ़िया। मिड ऑफ खिलाड़ी बॉडी पर मौजूद कोई नहीं है, मिड ऑफ पर खिलाड़ी है, उनको बीट करते हुए गेंद बॉडी के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। हो, हा थोडासा थ्रू ठेवला चेंडू आपण बघतोय की लेग ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी सुद्धा बघायला मिळते, बाउन्स सुद्धा बघायला मिळतोय आणि बॅट्समन पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न। इव्हन आपण बघतोय की बॅकवर्ड पॉईंटला गली या रिजनमध्ये स्वीपर कव्हरमध्ये सर्कलच्या आदेश खेळाडू उभा आहे, ते त्या ठिकाणाहून हा चेंडू काढायचा होता, खेळायचा होता, पण टायमिंग जमला नाहीये। फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह, कार्पेट शॉट, मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय। क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मोसीनला संधी मिळते स्ट्राईकला येण्याची, ज्या मोसीने मागच्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली। आणि प्रशांत, आपल्या माहितीप्रमाणे आपण बघतो की स्पर्धेतलं हे 5वं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यामध्ये आपण ओमकार गणेशची 2 अर्धशतक बघितली आहेत, एक अर्धशतक आपण सुमित डोंगरेचं बघितलं, एक केतन म्हात्रेचं बघितलंय। ओ, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, ऑप्शनच्या बाहेर अटॅक करतोय। इव्हन मागच्या सामन्यामध्ये मोसीनचा खेळ या सुद्धा संघाने बघितला असेल बाहेर बसून, आणि त्यामुळे मोसीनला कशा प्रकारे चेंडू टाकायचे किंवा मोसीनला कुठे ट्रॅप करायचं आहे, आणि अशाप्रमाणे आपण बघतोय गोलंदाजी सुरू आहे, गोलंदाजी मार्कवर रमेश मॅक्सवेलची। ॲज इट इज बॅट्समनकडे फुटवर्क नाहीये, पंचांच्या आता मात्र येतो तो वाईड बॉल। तुझी राणे त्यामध्ये आपण बघतोय भूमिकेत आहे, त्या पंचांच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत, आणि त्यांनी सिग्नल केलाय तो म्हणजे विराट तेंडुलकरला। इट इज वाईड बॉलच्या स्वरूपात धावसंख्येत भर होते, धावसंख्या 11। क्रॉस बॅटेड शॉट आहे, पुन्हा एकदा बॅक एंड एरिया, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, तिथे चेंडू कव्हर करेल मिड विकेटला डीप मध्ये बाउंड्री लाईन जवळ, पण मोसीन फक्त कंप्लीट करू शकलाय ती एकच धाव, आणि धावसंख्येत झाली ती भर। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, धावफलकावर 12 धावा। मैं तो समझ सकता हूँ कि किसी भी खिलाड़ी को, किसी भी टीम को कभी भी हल्का नहीं आंकना चाहिए। रमेश मैक्सवेल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, इस बार गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी तैनात है, मैदान क्षेत्र में 1 रन लेने का मौका, स्ट्राइक रोटेट कर रहे दोनों बल्लेबाज। तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते, धावसंख्या 13 धावा। थोडीशी साबत सुरुवात केली आहे, 40 धावसंख्येचा जरी पाठला करायचा आपल्याला, तरी आपण बघितलं की 1 विकेट त्यांनी गमावला। अशा मोमेंटला दोन्ही फलंदाज थोडासा सावध पावत्या घेत आहेत, कुठल्या प्रकारची हारागिरी करत नाही, घाई करत नाहीये किंवा आक्रसलेले फटके मारत नाहीये, कुठे असा जास्त त्याच्या चेंडूवर जाऊन फटके मारण्याचा प्रयत्न करत, जसे चेंडू देत मेरिटवर खेळ करण्याचा प्रयत्न करत, जेणेकरून आपली विकेट सुद्धा सांभाळून राहील आणि जेणेकरून आपल्या धावा सुद्धा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा होतील। देखिए मोहसिन की जो बल्लेबाजी है, पिछले मैच में आपने देखा कि थोड़ा सा समय लिया उन्होंने और उसके बाद में वो बड़े स्ट्रोक खेले, और इंपॉर्टेंट चीज है दबाव में अच्छा खेलते, लेदर बॉल का अनुभव उनके पास है। नितिन ने 2 अच्छे स्ट्रोक जड़ दिए, चौके जड़े हैं, तो कॉन्फिडेंस इसका भी बढ़ता है। 24 गेंदे 27, मैच कंट्रोल में जो कुछ करना है प्रसाद गेंदबाजों को करना है, जो मेहनत करनी है, जो मशक्कत करनी है, बिल्कुल गेंदबाजों को करनी है। बट ऑब्वियस इथे मात्र विकेटच हे ऑप्शन राहिले तुमच्याकडे, रॉयल डिलाइट वास्को या संघाकडे। जर विकेट्स जर तुम्ही काढल्यात तर तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता, कारण फलंदाजाने आता मात्र सेट होण्याचा प्रयत्न मात्र ते करत आहेत। पहिल्या जर विकेट आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्येवर विकेट त्यांनी गमावला होता, तर दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 13 धावांची पार्टनरशिप नितीन आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय फलंदाज मोहसिनची बघायला मिळते। 13 आणि षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय तो गौस चेक।
कॉमेंट्री बॉन्स एंड कडून पॉवर प्ले संपल्यानंतर षटक घेऊन आलाय गौस. शॉर्ट आउट लाईन चेस केला चेंडूला आणि खूप चांगला पंच बघायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हरला. ऑप्शनच्या बाहेर बॅकफूट पंच सुद्धा मी उल्लेख करेन. ज्या फटक्याचा जन्म सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमॅन झाला. कारकिर्दीतला पहिला दौरा साऊथ आफ्रिका आणि त्या दौऱ्यावर त्याचा जन्म झाला त्या फटक्याचा तो बॅकफूट पंच. एकदम इथे या चेंडूवरती फलंदाज नितीनला. स्ट्राईक एंडला मोहसिन. याच एंडने मात्र गगनभेदी गगनचुंबी त्याने मोठे फटके मारले होते आणि पुन्हा ते तिथून सुरुवात केली असं वाटतंय. स्ट्राईक एंडला जेव्हा गेला उभा राहिला रोड एंड कडून मारलाय पहिला षटकार. पैर हमेशा जमीन पर रखो और चाहत हमेशा आसमान की छूने के लोग बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से शानदार बल्लेबाजी करे. देखिए समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर और खूबसूरती के साथ बॉडी को रोल किया और गेंद को खींच दिया स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर. हा चेंडू एलिव्हेशन मिळत नाहीये. बॅटचा जर फ्लो बघितला प्रशांत तर बॅटचा फ्लो असा होता की जवळजवळ त्या खेळाडूच्या डोक्याला चेंडू लांब जाईल की काय, पण व्यवस्थित टायमिंग झालं नाही आणि चेंडू थोडासा जमीनलगत निघून गेला तर डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि त्याजवळ आपण बघतोय एक षटकार एक सिंगल, धावसंख्येत भर, धावसंख्या 21 आणि आता मात्र 21 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे मोहसिनने पहिल्या सामन्यामध्ये 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या होत्या. स्ट्राईकिंगला नितीन. ऑन साईडला चांगलं टायमिंग क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पण काहीच करू शकत नाहीये. एक टप्पा घेऊन त्याच्या समोरून चेंडू सीमारेषेवर चौकार. आता मी डगआउट मध्ये एक छान आवाज ऐकला, शॉट रे. चेंडू ज्यावेळेस कनेक्ट झाला, संपर्क झाला तेव्हा त्यानेही कळलं की या चेंडूवरती 4 धावांची मोहर बॅटरने उठवले. अप्रतिम अप्रतिम. बघा काय फटका सजवला. अक्रॉस ऑफटमच्या बाहेर गेला. ऑन साईडला मिड विकेटमध्ये गॅप आहे, त्या गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय. तंत्र खूप चांगलं आहे बॅटर नितीनचं. 25 स्लो रन चेंडू इनसाइडवर खेळायचा प्रयत्न. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे डाई मारावी लागली त्याला. पण मला असं वाटतं की आउटफील्डला ग्रास असल्यामुळे आपण बघतो की गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर इजा सहसा होत नाही. इजा मगाशी आपण जी बघितली झाली ती चेंडू कॅच करताना झाली आहे. खेळाडू एखादा कोसळतोय तर त्याला कुठल्या प्रकारची इजा आतापर्यंत या स्पर्धेत झाली नाहीये. त्यामुळे आपण आयोजकांसुद्धा तेवढंच कौतुक करूया की तुम्हाला एक चांगलं मैदान खेळायला मिळतंय ज्या ठिकाणी जर खेळाडू एखादी डाय घेताना किंवा फिल्डिंग जर स्किट होतोय तर दुखापत तुम्हाला होत नाही. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. थोडासा जमिनीला चेंडू आपण बघतोय. 42 लॉंगांचा खेळाडू चेंडूवर येतोय तोपर्यंत मिळते ती 1 धाव. षटक तोपर्यंत आपण बघतोय की 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या जी अंकित आहे धावफलकावर ती 27 धावा 9च्या गतीने. आता मात्र समीकरण जे उरलंय 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे. गोवा पोलीसचा संघनायक विनंती करतो आपण यायचं आहे स्वप्नील मुळीक. आपले काही चेंजेस असतील आपण चेंजेस करून घ्यायचे आणि टॉससाठी सुद्धा रेडी राहायचं आहे कारण नंतर आपला शेवटचा सामना इथे असणार आहे तो चालू असलेल्या सामन्याच्या विजेत्या संघासोबत. सनराइज संघानं इतकी चांगली कामगिरी केली की आता 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. रिक्वायर रेट आपण बघितलं तर निश्चितच 4.33च्या सरासरीनं या धावा उभारायच्या. मागे आपण विशालनं 18 चेंडू 13 धावा असताना 5 चेंडू डॉट टाकले होते आणि त्यानंतर 1 धाव आली होती. अशा प्रकारचं एखादं षटक झालं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. हो निश्चितच अशा काही गोष्टी निश्चित घडू शकतात. क्रिकेटचा खेळच असा आहे की मात्र तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत कुठल्या प्रकारचं भाकीत करू शकत नाही किंवा सामना चालू असताना आपण कुठल्या प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही. आणि बघायचं आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. आतापर्यंत फलंदाजांसाठी मात्र ही स्पर्धा नंदनवन ठरली आहे. 5 अर्धशतक 1 हॅट्रिक मेडन ओव्हर सुद्धा आपण बघितली स्पर्धेमध्ये. ऑन साईडला स्लॉगिट पण क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमध्ये एक टप्पा घेऊन सरळ चेंडू आपल्या हातामध्ये कव्हर करतो. एकच धाव मिळते. चेंडू धावसंख्येत होते ती भर आणि धावसंख्या 28 धावा धावफलकावर. मोहसिनने ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये इनिंग जी पेश केली जबरदस्त इनिंग होती. 50 धावांची खेळी त्याने मात्र त्याच्या बॅटमध्ये दाखवली. 19 चेंडूच्या फक्त सामोरे गेला आणि एक वादळी खेळी त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळाली. पुन्हा एकदा कार्पेट शॉट जमिनीलगत हा फटका. मोहसिनचा अटेम्प्ट वेगळा आहे किंवा मोहसिनकडे आक्रमण करण्याची शक्ती वेगळी आहे किंवा त्याची फटकेबाजी वेगळी आहे. आपण बघितलं नितीन हा ग्राउंड स्ट्रोक ऑफर करतोय फक्त साथ देतोय. ते एकावला अटॅक आपण बघतोय तो मोहसिनचा ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 1 षटकार आपल्याला बघायला मिळालाय. ड्राईव्ह कार्पेट शॉट. आपला नॅशनल खेळ थोडा वेळ थांबवलाय. संयम दाखवतोय इथे मोहसिन आणि जसा मागे उल्लेख केला की तंत्रशुद्ध फलंदाज आहे. टेक्निक जर आपण बघितलं की लेदर क्रिकेटचं टेक्निक तो नेटबॉल क्रिकेटमध्ये वापरतोय आणि ग्राउंड स्ट्रोक सुद्धा ऑफर करतोय. हा चेंडू भरपूर सफल झाला. फलंदाज बाहेरून ऑन साईडला स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये आणि पंच वळतायत सिग्नल करतायत सुजित राणे. इट इज लेग बाईज.
प्रसाद तंत्राचं या ठिकाणी दोघांच्या खेळण्याची पद्धत वेगळी आहे. मुसीन जास्त ऑफस्टंपच्या बाहेर सफल होत नाही, नितीन ऑफस्टंपच्या बाहेर सफल होतो. हे दोघांचं वेगळं तंत्र आहे, परंतु आतापर्यंत दोघांनी केलेली बॅटिंग जी आहे ती आश्वासक आहे. फुल टॉस, ट्रेडमार्क शॉट, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा या चेंडूवर, षटकार. अत्यंत सुंदर बॅटिंग. त्याला माहिती आहे की एक खराब चेंडू येणार आहे. मोहसिन खूप छान पद्धतीने क्रिकेटची परिभाषा जाणतो. अत्यंत सुंदर. आपण पहा काय घडलं होतं मैदानावरती. रमेश मॅक्सवेलचा चेंडू यावेळेला लो फुल टॉस पायावरती आणि त्यावरती केलेलं आक्रमण. चेंडूवरती 6 धावाची मोहर. अगदी गगनाला म्हणजे आकाशाचा वेध घेणारा एक गगनभेदी षटकार यावेळेला मोहसिनच्या बॅटमध्ये येतोय. सुरुवातीला थोडासा संयमी होता, थोडासा सावध पवित्रा घेतला होता. आणि इव्हन आता सुद्धा बघितलं, षटकार मारण्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं की ग्राउंड स्ट्रोक ऑफर केला, कुठल्या प्रकारचा आक्रमणाला फटकार होता. पण जो फटका मारला तो टायमिंग शॉट मारला आणि ताकदीच्या जोरावर चेंडूला पाठवून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 3 धावांची आवश्यकता आहे फक्त. समोर एक्झिक्यूट केलाय. बघायचं क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनला उभा आहे, पण दोघांच्या मध्ये हा चेंडू तिथे पडतोय आणि तोपर्यंत फक्त मोहसिन या चेंडूवर एकच धाव कंप्लीट करू शकतोय. 2 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. सनराईजचा संघ विजयाचा सुगंध त्यांच्या बाजूने आता दळवायला सुरुवात झाली. 12 चेंडू 2 धावा विजयाच्या उंबरट्यावरती आहेत. नितीन 18 वरती तर मोहसिन या ठिकाणी 18 धावा. दोघांनी चांगली भागीदारी रचली आणि कदाचित यावेळेला प्रतिस्पर्धी संघाने ठरवतं की आता एक गडी बाद झाला, इथून आपण कमबॅक करू, परंतु तसं काही झालं नाहीये. पूर्णपणे आशा आकांक्षांना या ठिकाणी सुरुंग लावणारी चांगली भागीदारी नितीन आणि मोहसिनकडून रचली गेली आणि आता ते विजयाच्या उंबरट्यावरती आहेत. ओके, 2 धावेची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. समर्थ गवस जो आपण मागच्या सामन्यात बघितला, खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटमॅनला पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड तो घेऊन गेला आणि आघाडीला असताना मागच्या सामन्यामध्ये तसा तो त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला नाही. त्या कारणास्तव आपण बघतो की गोवा पुलिसला पराभव इथे पत्करावा लागला, पण पुढच्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची निश्चित ताकद ते ठेवतात. 12 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो तो अमितला. गोलंदाज वेळ घेतात तर फलंदाज सुद्धा सांगतात की माडे सुद्धा मला टेम्परामेंटची गरज आहे, इथे मला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. टेम्परामेंट आतापर्यंत दाखवलं आहे, संयम सुद्धा दाखवला आहे फलंदाज मोहसिनने. कव्हर्समध्ये खेळाडू ट्रॅप होता. खेळाडू सहसा आपण सर्कलवर बघतो बाउंड्री, इथे मात्र सर्जा सर्कलच्या जवळ नाही तर जवळ उभा केला होता आणि तिथे मात्र अमितने काढली ती विकेट मोहसिनची. अगदी परफेक्ट बॉल होता. म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं तर तंत्र खूप चांगलं आहे मोहसिनचं. आणि आता काय घडलं होतं पहा, या मॅचमध्ये अमितनं थोडासा वेळ घेतला, त्यानंतर मोहसिनने घेतला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडा बॅकफुटला गेला आणि पूर्णपणे आपण बघितलं कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू भिसावलाय. अमित खुश असेल. संयमाचा बाण थोडासा तुटलाय मोहसिनचा. 18 धाबा करून तो डगआउटच्या दिशेने परततोय. 11 चेंडू 2 धाबाचं समीकरण आहे. अमित थोडासा या ठिकाणी आपण बघितलं तर या सामन्यामध्ये विकेट घेतल्यानंतर थोडीशी आशा पल्लवित करतोय. सामना तसं बघितलं तर सनराईजच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. मग अशी तुम्ही जसं म्हणालात की शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करायला लागते. विजय आणि पराभवामधली मैदानावरती लढाई सुरू आहे. तर मोहसिनसाठी टाळ्या वाजतात. थोडासा निराशपणाने, पण लास्ट मोमेंटला त्याच्या चेहऱ्यावर हास्य सुद्धा बघायला मिळते, कारण विजय समीप आलोय आणि विजय समीप येऊन माझी विकेट मी गमावली. 2 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय बॅटिंगला तो येतो तो पृथ्वी बॅटिंगला येतोय. 2 धावांची अजूनही आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मोहसिनने आपलं काम इथे मात्र चोख बजावलं, कारण 40 धावांचं लक्ष होतं 6 षटकांच्या सामन्यामध्ये. अमित मोरजकर पहिल्या चेंडूवर विकेट काढली अमितने. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा अमित, एक वेगळी शैली आहे अमितची चेंडू टाकण्याची किंवा त्याची स्टार्ट घेण्याची. फिंगर रोल करतो, बॅकफुटला गेला, कट केला चेंडूला, गॅप खूप मोठा आहे, बॅकहँड एरिया, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, पण इथे फलंदाज एकाधार समाधान मानतील. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. एक स्कोर इज इक्वल, धावसंख्या बरोबरीत आली आहे, फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. पण अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही एक शैली असतात ज्याबद्दल नेहमीच आणि निरंतर लक्ष राहतात. अमितची शैली खूप वेगळी आहे. अमित मोरजकरचं बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करतोय, थोडंसं थांबतोय, पॉज घेतोय, थोडंसं झुकतो आणि नंतर मात्र तो सुरू करतो आपलं गोलंदाजी करण्यासाठी. जी स्टार्ट आहे तो स्टार्ट बघायला मिळतो. अमित ऑन साईडला प्लेस केलाय, एकदा ती निश्चितच कंप्लीट होईल आणि त्याचबरोबर सामना इथे जिंकलाय, पुढच्या वेळी प्रवेश केलाय तो सनराईज सांगे या संघाने, ज्या संघाला आता मात्र 2 हात करावे लागतील ते गोवा पोलीस या संघाची. 4 वाजून 38 मिनिटं होत आहेत, त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता लगेचच सामना इथे सुरू करणार आहोत. संगणकाने यायचंय टॉससाठी.
पहिले आपण टॉस कम्प्लीट करूया. आता तुम्ही सामने केलेत, 5 मिनिटात आपण ब्रेक तुम्हाला देऊ, पण आधी टॉस कम्प्लीट करूया जेणेकरून तुम्हाला थोडासा वेळ भेटेल आणि टॉस झाल्यानंतर 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण सामना सुरू करणार आहोत. सचिन 10 धाबा, गणेश 10 धाबा, आपण त्यानंतर कौशच्या पाठमधनं 7, अर्षद 6 धाबा. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आपण नितीनच्या पाठमधनं 12 धाबा, 12 चेंडू